हे जे तुम्हाला प्रवेशद्वार दिसतंय हे आई कोणजाई वाघजाई स्वयंभू देवस्थान आहे देवपूरचं। आणि हे जे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, याचं जे बांधकाम झालेलं आहे, हे आजी माजी फौजी संघटना देवपूरमधले जे आजी माजी लष्करातले जे जवान निवृत्त किंवा सेवेमध्ये असणारे जे आहेत त्यांनी हे बांधलेलं आहे असा उल्लेख या प्रवेशद्वारावरती केलेला आहे। बघूया आपण दर्शन घेऊया वाघजाई देवीचं। पूर्ण ऑफ रोड आहे, रस्त्याचं काम चालू आहे। आणि हे जे समोर दिसतंय ते आलं आहे वाघजाई देवीचं मंदिर। पटकन आपण देवीचं दर्शन घेऊ का? दरवाजा बंद दिसतोय। पोलादपूरहून पुण्यानंतर साधारण एक 5 किलोमीटरच्या अंतरावरती हे देवपूर नावाचं गाव आहे। आणि देवपूर गावाच्या पुढे थोडं आल्यानंतर एक मला सुंदर प्रवेशद्वार दिसलं या गावदेवीचं, वाघजाई देवीचं। आणि मला इथे येण्याचा मोह आवरला नाही, त्यामुळे मी सरळ आतमध्ये आलो। साधारण 1.5 ते 2 किलोमीटरच्या अंतरावरती हे मंदिर आहे आणि अतिशय सुंदर विलोभनीय असं मंदिर आहे। थोडं इथे पुढे गेल्याच्या नंतर नदीसुद्धा आहे आणि तिकडे नदीवरती ब्रिज छानसा बांधलेला आहे। तर आपण आता या देवळामध्ये आलो आहे, मंदिरामध्ये आलो आहे। तर मंदिराचं दर्शन घेऊ, देवाचं दर्शन घेऊ। आणि हे शिवमंदिर आहे। चला तर आपण दर्शन घेऊ। तर हे जे समोर बांधकाम दिसतंय हे आहे बगाडाचं बांधकाम। आणि इथले गावदेवी आई वाघजाई कोणजाई बगाडाचं काम श्री मनोज जयंत भागवत राहणारे पोलादपूर ह्यांनी त्यांच्या आई आणि वडिलांच्या स्मरणार्थ गावदेवीच्या चरणी पूर्ण केलेलं आहे, अर्पण केलेलं आहे। हा आहे एंट्रन्स।
तर मित्र तुम्ही पाहू शकता दरवाजे बंद आहेत आणि फक्त कडी लावलेली आहे, पण आपल्याला माहीत नाही इथे काय म्हणजे त्यांचे नियम वगैरे आहेत की किती वाजता उघडायचं वगैरे. त्यामुळे आपण दरवाजा उघडून आतमध्ये जात नाही आहोत. आपण बाहेरूनच दर्शन घेतलेलं आहे आणि देवळाचा परिसर असा आहे. खूप शांतता आहे इकडे. अतिशय सुंदर असं बांधकाम केलेलं आहे. प्रवेशद्वार जे आहे त्याच्या म्हणजे ज्या पायऱ्या आपण चढून आल्यावरती हे 2 छोटी देवळं आहेत आणि कोणते देव आहेत कमेंट करून सांगा, मला तर काही कळत नाही आहे. आणि इथे एक मला वाटतं शिवलिंग आहे. आणि इथे रक्षक आहे आणि समोर वाघजाई देवी आहे. ही आहे वाघजाई देवी, वाघावर आरूढ झालेली.